नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी निघालो मुंबईला जाण्यासाठी. झाले आपले ट्रिप संपले, इथे सुट्ट्या संपल्यात. तर आता वाजले सकाळचे 7:30. कसं जाणार आहे आम्ही ते सांगतो. ओमकार राहतो पुण्याला, तर तो पुण्यावरून बाईक घेऊन आला होता. तर मी आणि ओमकार आता बाईकवरती पुण्याला जाणार आहे. तिथून मी पुण्यावरून बस पकडून मुंबईला जाणार. तर अशा प्रकारे ट्रिप संपली. मजा केली आपण गावाला. परत येऊ. आपल्याला काय, साताऱ्याच्या माणसांना तर माहिती आहे, ते लोक कधी उठसूट गावाला जातात. ट्रिप संपली. चला सगळ्यांना गुड बाय करूया. चला ए पोरा, गण्या उठ, निघालोय आम्ही. चला ये शेट, येऊ का? हात तर मिळव. झोप भेटू पुढच्या महिन्यात. चला दाजी, निघतो मग. बाय बाय. बाय बाय. भेटू परत आपण. भेटू परत नक्की. चला अमोल शेट. शेट म्हणून नका. येऊ का वहिनी? भेटू परत. हा येणार. चला निघतो. बाय बाय. चला बाय बाय. येस नक्की. चला अलंकार शेट, येऊ का? भेटू आपण मुंबईमध्ये परत. येस. तुम्ही कधी निघणार आहे? चाललोय. चालतंय. आपण तर भेटू, आपण जवळच राहतो. बस काय. चला काका, येऊ का? भेटू आपण परत. आणि हे टाक ह्याच्यात आईल. चला बाय बाय. व्यवस्थित जावा. येस. गाडी दोघाय का? बाय बाय बाय. अरे यार, माझा पचका करतोय. चला बाय. येस. चला मित्रांनो, मुंबई, वे टू मुंबई. बाय बाय गोरेगाव. म्हणे चल, येऊ का भावा? चल बाय बाय, भेटू. आमचं गाव बघा किती छान आहे. थोडं छोटं गाव आहे, खेडेगाव आहे, पण भाई साहब चांगलं गाव आहे आमचं. काय रे, एकच नंबर. मित्रांनो, तर आम्ही आता एका गॅरेजवरती थांबलोय. आता आम्ही आहे रहिमतपूरमध्ये गॅरेज आहे. आपल्या ओमकारची जी बाईक आहे, तुम्ही तर बाईक काय बघाल, कुठली बाईक आहे बघायचं आहे का तुम्हाला? कुठल्या बाईकने आम्ही चाललोय. तर भाई साहब स्प्लेंडरने आम्ही चाललोय. ऑइलचं काम होतं, जरा गाडीचा आवाज येत होता म्हणून आम्ही थांबलो. तर गाडीचं काम वगैरे करतो आणि मग निघायचं. मंडळी, तर आता आम्ही आनेवाडी टोल नाक्याला आलोय आणि ते भूक लागलेली आम्हाला म्हणून काहीतरी खायला आलोय. समोरच आम्हाला एक दिसलाय मानकर डोसा. भारी तर वाटतंय, कधी खाल्लं नाही मी तिकडे. तर विचार चालू आहे आमचा तिथे जायचा, तर आम्ही तिकडे चाललोय. चला मानकर डोसा. ओमकार शेठ रायडर आजचा आहे ओमकार. मित्रांनो, तर आता आम्ही मानकर डोस्याला बसलोय. तर यांचा डोसा आम्ही ऑर्डर केलाय. ओमकार शेठ, काहीतरी बोला, 2 शब्द यार. तुम्हाला एवढे विचारते पब्लिक. मजा आली की नाही गावाला तुला? मजा आली तर आठवण येते का गावची? जाऊ वाटत नाही वाटत आहे? करमत नाही ना? करमत. मित्रांनो, तर आता असं झालं ना, आम्हाला 2-3 दिवस एन्जॉय केला आहे. तर आता अजिबात कुठे काय जाऊ वाटत नाही. म्हणजे मुंबईला जाऊ नाही वाटत आहे. असं वाटतं अजून थोडं राहिलो असतो. काय करणार, सुट्ट्या बिट्ट्या भाई नाही भेटत ना. आपल्या बसमध्ये असतं तर गावालाच राहिलो असतो. काय ठीक आहे, पण आता परत पुढच्या महिन्यात यायचं आहे. पुढच्या महिन्यात परत यायचं आहे, त्यामुळे काय एवढं वाटत नाही. चालायचं. यावेळेस मी एकटाच आलेलो आहे. पुढच्या वेळेस सगळं पूर्ण फॅमिलीलाच घेऊन जायचं आहे. बघू सगळे येत आहेत की नाही, कोण कोण येणार आहे. काय गावाला सगळे जमल्यावर एक वेगळी मजा येते. आता गाव पण सगळं खाली झालंय. पुणे मुंबईला राहणारे पण सगळे गेले, मित्र आहे ना, सगळे गेले. आम्हीच राहिलेलो. डोसा खातो आणि कल्टी देतो. मला आता काय वाटतं, कंटाळा काय आला माहिती आहे का ओमकार? पुण्यावरून मुंबईला जायचा बसनी. असं वाटतं गाडीवरच चल ना मुंबईला. चल मुंबईला, उद्या सुट्टीच आहे ना तुला? साधा डोसा आणि मसाला डोसा आम्ही ऑर्डर केलाय. चलो, तर भेटूया खाऊन झाल्यावरती. मग निघतो. बाय बाय तोपर्यंत. बाय ओमकार. काय तर आम्ही दोघांनी ना आमच्यामध्ये मस्तपैकी मिसळ मागवली, कारण की कुठे पण गेलं तर मिसळ खाणं तर बनतं भाई. आणि असं सातारा, पुणे, कोल्हापूर या साईडला तर खाल्लीच पाहिजे. चला फिर चेपेश काम. आम्हाला आमचा एक गावचा मित्र भेटला मध्ये तिकडे बघा. पुण्याला म्हणजे काहीतरी त्याचं काम होतं. पुण्यालाच असतो तो, पण काहीतरी काम होतं तिकडे त्याचं. तर तो आला होता. बरा नेमका रस्त्यात गावला आहे आम्हाला.
मजा तरी येते, पण इथून मला पुण्यावरून मुंबईला जायला लय वैताग येणार आहे बसनी. तर इथपर्यंत बाईकवरती मजा येते. मित्रांनो, काय विषय बोलता, कसा वाटतं तुम्हाला माझा न्यू लुक? आत्ता आम्ही थांबलोय पेट्रोल पंपला, वॉशरूमला वगैरे जायचं होतं ओमकारला. मला ओमकार गेलाय वॉशरूममध्ये, मी थांबलोय बाहेर. ऊन भरपूर आहे बघा, डोक्याच्या वरच आहे बराबर सूर्य. हे जे आयला काय ना, आता जायचं घरी. आलोय तर आम्ही जवळ पुण्याच्या, तिथून पुढे बघू आता. एस टी महामंडळ नाहीतर शेअरिंगने जर एखादी भेटली ना, त्यांनी सोडलं वाशीपर्यंत वगैरे तरी मला चालेल. तिथून मी जाईन ना काहीतरी करून, रिक्षा नाही तर बस. एक मित्र होता, त्याचा मित्र पुण्यातच आहे, तो मुंबईला जाणार आहे, पण तो संध्याकाळी 5 वाजता जाणार आहे. तोपर्यंत मी करू काय, तोपर्यंत मी पोचेन तिकडे. उद्यापासून तेच सडाव पिटाव दुनिया, काम करा, घरात बसा, TV बघा, रील्स बनवा. मित्रांनो, ओव्हरऑल तुम्ही माझं जर आत्तापर्यंत कंटिन्युअस रेग्युलर बघितला असेल गावापासूनचा आत्तापर्यंतचा ब्लॉग, मला ह्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे ब्लॉगची ती सिरीज कशी वाटली गावची. ठीक आहे, ते मला सांगा, तसं मग अजून मी ब्लॉग बनवेन. ॲक्च्युली ट्रॅव्हलवाले ब्लॉग मला बनवायला खरंच मजा येते, बट मला तर माहिती आहे ट्रॅव्हल करत बसलं तर काम कधी करणार. संडे टू संडे नाही ट्रॅव्हलिंगला जाऊ वाटत, कारण की एकच दिवस मिळतो आरामाला आणि कुठे जातो फिरायला, असं होतं माझं. त्यामुळे काय बनवायला पण नाही भेटत. पण नक्कीच मी स्टार्टिंगला जानेवारीमध्ये लय हुलाहुल केलेली की मी बनवणार, हे करणार यार, पण होत नाही यार, समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. बनवायचं तर आहे, पण बनवणार आहे, रेग्युलर करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. बाकी मोबाईल माझा तापायला लागला आहे आता. मोबाईलचं माहिती आहे ना, माईक बिक पण लावलं आहे त्यामुळे. आणि आयफोन आहे, आयफोन तर लय भाई, आयफोन म्हणजे लय स्वतःला छान समज. आयफोनची इम्युनिटी सिस्टम लो आहे त्यांच्यात. एवढ्या उन्हामध्ये लय तापला आहे माझा फोन. मी ठेवतो, भेटू आता पुन्हा नाही म्हणजे भेटू थोड्या वेळात. बघू पुढे काय करतो आहे आम्ही, कसं काय. घरी जाईपर्यंत तर बघायचंच आहे तुम्हाला. ठीक आहे, ठेवतो म्हणजे हा ठेवतो, बाय. मित्रांनो, तर आम्ही आलो आहे खेड शिवापूरला. तर आम्हाला भेळ खायची होती, कैलास भेळ म्हणजे इकडची फेमस भेळ आहे. तर म्हटलं आज आलो आहे, योग आला आहे, समोरच आहे, तर खाऊन घेऊ. ह्याच्या आधी एक हॉटेल पण आहे जगदंबा, जिथे मटण मिळतं भारी. बट मटण खायची इच्छा मेली आहे माझी आता खाऊन. त्यामुळे इथे कैलास भेळला जाऊ, मस्त भेळ खातो आणि मग परत निघतो. चला. तर ही आहे सुकी भेळ. ओली भेळ ते बनवतात. इकडे काउंटर आहे बघा. ओली भेळ, सुकी भेळ, पावभाजी सँडविच, पाणीपुरी चाट, सगळं मिळतं इथे. ओली भेळ घ्यायला आलो. ओली भेळ घे भेळ आमची रेडी झाली आहे. चला. हे बघा, अशी सुकी भेळ आहे ही. याच्यावरती काय टाकलं आहे, मूग बेग मटकी आणि ओली भेळ. बट मी लास्ट टाइम ट्राय केलेलं, तर त्यामुळे मला असं वाटतं की सुकी भेळ भारी लागते ओल्या भेळीपेक्षा. इथे ओली भेळ पण चांगली आहे, बट त्याच्यापेक्षा भारी सुकी भेळ लागते. मी एकदा ट्राय केलं होतं. ठीक आहे, बघू आता खाऊया काय. चलो, पंटाय बच्ची बमाय, 9 चमचा. ओंकार, कोणती वाली मिसळ आवडली तुला, ओली की सुकी? मिसळच बोलते, भेळ सुकी भारी आहे ना ओल्यापेक्षा. चमचा पाहिजे ना. काय खायला पण येणार नाही. शेंगदाणा पाडला भावा. काय बोलते पब्लिक? वडापाव. काय नाही, तर मग झालं आता आमचं खाऊन. ओंकारचं घर काय आलंय जवळ. आता आम्ही पण दोघं पिछाडणार आहे. तर आपण मला कुठे सोडणार आहे? वाकडला ना. वाकडला सोडणार. तिथे बस असते. बसमधून मी जाईन माझ्या घरी, तो जाईल त्याच्या घरी. ॲक्च्युली दोघांना झोपले आली आहे, कारण आम्ही काल सकाळी तो जो ऑर्केस्ट्रा बघितला तेव्हा आम्ही सकाळी 4ला गेलो घरी. त्यानंतर उठलो, परत झोपच नाही दिवसभर. काल रात्री पण लेट झोपलो 12 वाजता, परत सकाळी उठलो 6ला. शरीराचे हाल झालेत. आता घरी जाऊन झोपणार, आराम करणार जरा, नंतर काय मग आहेच. डेली रुटीन आहेच मग, चुती आहे की. मित्रांनो, तर आता आहे मी ST मध्ये, शिवनेरीमध्ये. ओमकारने मला वाकडला सोडलं. वाकडला जसं आम्ही आलो तिकडे बस स्टॉपवरती, तिथे शिवनेरी उभीच होती ठाणेवाली. मस्त AC बस आहे, काय टेन्शन नाही. ॲक्च्युली मी कधीच बसलो आहे. मी आता ब्लॉग चालू केला कारण की मला खूप झोप आलेली, म्हणून मी झोपून गेलो. आणि मला आता जाग आली. आलो मी आता नेरूळला. मी आता एक अर्ध्या तासात ऐरोली स्टेशनला पोहोचेन. तिकडे माझा भाऊ येणार आहे घ्यायला मला, त्याच्याबरोबर डायरेक्ट घरी. मित्रांनो, तर मी आता आलेलो आहे बिल्डिंगमध्ये माझ्या घरी. माझ्या बायकोला माहीत नाही मी आलो ते.
तर तिला सरप्राईज द्यायचं आपल्याला. अरे यार खोल. बाई हुशार आहे माझी बायको. गेटचा आवाज आला तरी जा पहिलं तू कडी खोल. कडी वाजव. 1 मिनिट. हा येतोय. वेळ लागेल बघू. जेवली काय जेवली? कुठे झालं पाणी? नाही कुठे नाही. फिरत होता? हा म्हणजे मित्रासोबत. मम्मी मम्मी आहे ना. मम्मी झोपली आहे. सुट्टी आज मम्मीला? हा आज सॅटर्डे सुट्टी असते. पण नाही गेली. चालेल. हा. बसत नाही? नाही. बसायचं तर बस. किती वाजता येतो बोला दादा? विचारलं तुझा? नाही फोन नाही. मेसेज केलेला फक्त. येतो बोला फक्त हा तेवढं ना? तेवढंच. किती वाजता येणार ते नाही बोलला? नाही. मी त्याला बोलली की जर ते मुलीला तयारी सेशन होतं तर आधीला फोन करून बोलव. तर काय बोलला ना तुला जे म्हणून गाडी? नाही. मी फक्त विचारलं हा. कुठे पोहोचलाय तेव्हा तो बोलला खोपवली. नाही पुण्यात बोलला. मग अशी केली आहे. बस बसतोय तर मी गाडी बसते. नाही जातो. जातो? हा. का? हा. असतं का एवढं? अरे नाही. अरे देव पाठवलं. नाही नाही. चालेल चला. हा. ओके मित्रांनो, घरी आलेलो आहे. मी ब्लॉग संपवतो आता कारण की झोपायचं आहे मला. खूप थकलो आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.